मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर, कोमल पाटोळे सोबत स्वर्गीय बबनप्पा नेत्राव जागरण पार्टी। माझ्या कार्यक्रमामध्ये मी इतर कार्यक्रमाचं मला काही सांगायचं नाही महिला मंडळ, पण माझ्या कार्यक्रमाची पद्धत आहे जागरण गोंधळाचा कार्यक्रम असू द्या, बर्थडेचा असू द्या, कशाचा बी असू द्या, घरभरणी असू द्या, माझ्या कार्यक्रमामध्ये मी हिंदी मराठी लोकगीतं लावण्या ह्या कार्यक्रम करत नाही। माझ्यातली एकही मुरळी रसिक बांधवांपर्यंत जाणार नाही 50 रुपये 100 रुपये 500 रुपये घेण्यासाठी। ही माझ्या कार्यक्रमाची पद्धत आहे, कारण आपल्या सारख्या माणसाने महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे, है का नाही? पैसे तर कोणत्याही हाल प्रकारे कमवता येतात हो, पण विज्जतही आणि पैसाही कमवायचा आहे आपल्याला। तुमचं मनोरंजन झालं पाहिजे, यांनीही कार्यक्रमातून उठून नाही गेलं पाहिजे आणि तुम्ही तर नावच नाही ठेवले पाहिजे, असा कार्यक्रम झाला पाहिजे। याच ठिकाणी वाघोबा शाहीर शाहीर मला सांगा, सुंदर असा गण झाला की मग महाराष्ट्राची संस्कृती सांगते, गणा पाठोपाठ काय असते तेवढं सांगून द्या। धावपळ असते जास्त, आता ही धावपळ झाली ती काय कमी का भोसले परिवाराची? कोणी जेवता जेवता राहू नये म्हणून राहू नाही तेवढी काळजी त्यांनी घेतली आहे, बरोबर आहे, आणि त्यांच्यावरती प्रेम करणारा वर्ग या ठिकाणी बसलेला आहे, भरपूर आहे। ती सर्वांनी सहकार्य केलंय केलंय का? कालवा हलवा काही आहे का? कशाला करते ती कालवा? सर्व जागेवर आहे, जागेवर आहे की नाही? हो. कारण माणसं तशी आहेत, बरोबर आहे। शाहीर त्याला वळवळ नाही म्हणायचं, मग त्याला म्हणावं गवळण। हा गवळण, राधा गवळण महिलांच्या भेटीला कशी आली पाहिजे? राधा गवळण हसत नाचत ठुमकत अशी गवळण आली पाहिजे, कारण नखरा केल्याशिवाय विक्रांत होत नाही। मग नखरा कसा झाला पाहिजे? चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, हसून घोळून झाला पाहिजे, भज्यात मिरची घालून इथं भजे वडे पावाची काही गरज आहे का? मगाच आता जेवणाच्या टायमाला भजे बी आणून दिलं, तिखट तोंड लावलं पाहिजे। किती सुंदर तुमचं सोय केली सगळी साहेबांनी, आणि म्हणूनच तसाच कार्यक्रम बी सोयी मध्ये झाला पाहिजे, आहे का नाही? वडा ढोलकी वाला महिलांना गवळण आवडावी म्हणून तुमची काळजीपूर्वक या ठिकाणी मी गवळण गात आहे। गवळण वारकरी संप्रदायाची गवळण आहे महिला मंडळ। मग यशोदा माता आपल्या बाळाला म्हणत आहे, असं बाळ असते गोजीरवानं, आणि त्या बाळाला यशोदा माता आपली आई म्हणत आहे कृष्णाला। काय म्हणते? रडू नको बाळा, ऐक ना, अरे मी पाण्याला जाते, रडू नको कृष्णा, अरे मी पाण्याला जाते। तिकडं करंट लागला बघा एक जणाला, आवाज टाकला, ढोलकी वाजली। आतापर्यंत वातावरण शांत होतं, पण आवाज कानावर पडला की मुंग्या जागी झालं एक जणाच्या का होईना। म्हणून अरे पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते। रडू नको बाळा,
काळजी करते की नाही आई महिला मंडळ अरे अंगड टोपड तुला घालाया देते बाळा घालाया देते पाणी घेऊन येते घालाया देते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते बघा गवळणीच्या शेवटी शेवटी संत एकनाथ महाराज म्हणतात महिला म्हणतात एकाच्या नाथनी एकाच्या नाथनी तुला झोका मी देते एकाच्या नाथनी तुला झोका मी देते हा 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 बाळा एका जनार्दनी तुला झोका मी देते फार झोका मी देते